हाय, हॅलो, नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मागचे 3 व्हिडिओज तुम्ही बघितले की मी माझी लाईफ स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता जसं मागच्या व्लॉगमध्ये मी म्हणाले की खूप मधल्या पण काही महत्त्वाच्या आहेत, पण छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. इतकं सगळं डिटेलमध्ये मी सांगत बसलेले नाही आहे. थोडंसं जंप करत गेली आहे. साधारणपणे एक तुम्हाला लक्षात यावं की काय आहे समराइज्ड स्टोरी, असं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर काल जो तुम्ही व्हिडिओ बघितलात, तर त्याच्यामध्ये मी शेवटी तुम्हाला म्हणलं होतं की माझ्याकडे एक खूप छान अपॉर्च्युनिटी आली होती आणि मी शॉर्टलिस्टेड होते एका खूप छान सीरियलसाठी, खूप चांगल्या बॅनरखाली, खूप चांगल्या चॅनलवरती. आणि म्हणजे त्याच्या पुढे काय झालं असतं माहिती नाही, पण मी शॉर्टलिस्टेड होते. तर चान्सेस पण होतेच ना की मी सिलेक्ट होईन आणि मी कदाचित स्क्रीनवर दिसेन, आणि हे चान्सेस होतेच. तर त्याच्यामुळे आणि त्याच दिवशी मला एका मुलाला लग्नासाठी भेटायला जायचं होतं. म्हणजे ती मागणी आली होती आणि ते सगळं तुम्ही म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये जाऊन ऐकू शकता. तर असं झालं ना की थोडंसं त्यावेळेला मला प्रॅक्टिकल विचार करणं जमलं नाही, कारण मुळात मी एक खूप इमोशनल व्यक्ती आहे. आणि माझं जे जवळचं सर्कल आहे, एक तर ते खूप छोट्या लोकांचं आहे, कमी लोकांचं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना मला शक्यतो नाही आवडत की मी कुठल्यातरी माझ्याकडनं अनावधानाने छोट्या-छोट्या गोष्टींना मी त्यांना दुखवत असेन डेफिनेटली. पण असं कुठलं तरी मोठं मेजर कारण आहे, तर मग मला त्यांना असं नाही दुखवायला नाही जमत. आणि ही तर गोष्ट लग्नाची होती आणि मला असं वाटलं की जेव्हा माझे आई-बाबा सांगतायत, तर मी जावं. आणि दॅट वॉज माय फॉल्ट, माझी चूक होती की मला म्हणता आलं असतं की नाही, मी आत्ता जे काही स्ट्रगल करतीये गेले काही महिने इथे येऊन, तर मला त्याला कुठेतरी आत्ता एवढूसा दिसतोय किरण प्रकाशाचा आणि मला तिथे जाऊन करायचं आहे. मी त्या मुलाला म्हणू शकले असते, उद्या परवा तुला जेव्हा जमेल तेव्हा आपण भेटू. पण नाही, ती बुद्धीच नाही झाली मला. कदाचित आपण असं म्हणूयात की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, चांगली, वाईट, सुखद, दुःखद, तर तेव्हा तुम्हाला त्याप्रमाणे बुद्धी ही परमेश्वर, स्वामी देत असतात. तर त्या गोष्टीला आपण जर बेस धरला, आधार धरला, तर मी त्या मुलाला भेटायला गेले. आणि भेटले, तर लग्नाच्या वेळेला आपण जसं बोलतो ना, तर तसं मी सगळं बोलले. आणि त्या दृष्टीने आपण ज्या गोष्टी, 2 जण एकमेकांना भेटले, मुलगा मुलगी, की काय बोलतात साधारणपणे, तर ते सगळं मी बोलले त्याच्याशी. आणि तेव्हा मी हे क्लिअर केलं होतं की मी एकाच कारणासाठी तुला भेटायला आले. म्हणजे इतर पण कारणं असतात, पण त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की तू आत्ता ठाण्यात, तुझी बदली झालेली आहे सध्या, तर तू ठाण्यात राहतोयस. सो दॅट मला थोडंसं लांब पडेल, पण ठीक आहे, तरी मुंबईचं जवळ आहे, सबब एरिया आहे, तर मी तिथून माझं जे मी काहीतरी शोधण्याचा अस्तित्व प्रयत्न करते, करिअर करण्याचा प्रयत्न करते, तर ते मी करणार. म्हणजे तुझं जे मूळ गाव आहे, तर तिथे मी नाही राहू शकणार तुझ्या आईवडिलांसोबत. ठीक आहे. तर असं मी सगळं बोलले होते. आणि मग काय झालं, ते पहिल्या भेटीतच असं झालं की ओ ठीक आहे, सगळं आवडलं आहे, पसंत आहे. तसं लगेच घरीही कळवलं. आणि विदिन अ 4 डेज, ही सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे 2011च्या श्रावणातली, साधारण ऑगस्ट महिन्याचं फर्स्ट हाफ पकडा. तर तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, किंवा जुलै एंड असं काहीतरी पकडा. आणि मग ते 4-5 दिवसातच लगेच भेटीगाठीचं ठरलंच आमचं. मग मी मुंबईत होते, मुंबईतनं मी पुण्यात आले, तो ठाण्यात होता, तो ठाण्यातनं साताऱ्यात गेला, कारण हे लोकं, ते जे स्थळ होतं ते साताऱ्यातले होते मूळचे. आणि मग आम्ही पुण्यातून लगेच 1 दिवसमध्ये गॅप गेला आमचं, समोरासमोर आई-बाबा आणि मी, भाऊ माझा, असं बोलणं झालं. आम्ही लगेच नेक्स्ट डे साताऱ्याला गेलो आणि समोरासमोर मग पहिल्यांदाच सगळे फॅमिली आणि अशी भेटगाठ झाली. तिथेही सगळ्यांना खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आल्या, त्यांनाही आल्या, आम्हालाही आल्या. आणि मग सगळं मध्यस्थांनी पण खूप चांगल्या पद्धतीने ती गोष्ट सगळी जमवली, जुळवून आणली आणि ठरलं. लग्न ठरलं म्हणजे त्याच्या पुढच्या 4 दिवसात साखरपुडाच ठरला. साखरपुडा ठरला. आणि तिथूनच माझ्या बाबांनी पुण्यात फोन बिन करून एक हॉल होईल, सगळं मॅनेज, असं सगळं बघितलं. आणि मग असं ठरलं की साखरपुडा पुण्यात होईल आणि लग्न साताऱ्यामध्ये होईल, अशा पद्धतीने गोष्टी ठरल्या. आणि मग
छान तिकडून आम्ही थोडंसं पावसाळी वातावरण होतं त्याच्यामुळे कासच्या अगदी कासला नाही पण कासच्या घाटापर्यंत वगैरे फिरायला गेलो, हे ते वगैरे असं करून आम्ही रिटर्न पुण्याला आलो. पुण्याला आलो मग लगेच 4 दिवसात सगळी तयारी, खरेदी. छोटेखानीच होता कार्यक्रम, तरीसुद्धा पकडा 100-200 लोकं तर होतीच हॉलमध्ये. आणि माझ्या बाबांनी ते सगळं 4 दिवसाच्या ह्याच्यात खूप सुंदर अरेंज केलं. सगळं झालं, तो छान कार्यक्रम पार पडला. हां, तिथे एक गोष्ट झाली होती जरा, की त्याची जी सख्खी चुलत वहिनी होती, तर तिच्याकडून ती जेव्हा आम्हाला औक्षण करायला आली आणि माझ्या काहीतरी ओटी वगैरे भरायला आली, तर तो जो पूजेचा कलश सगळा मांडलेला असतो तो तिचा धक्का लागून पडला होता. ठीक आहे. पण आम्ही काही एवढं ते बॉदर नाही केलं, म्हणजे आम्ही काही त्याला एवढं लक्ष पण नाही दिलं. ते परत मांडून वगैरे ठेवलं. सगळं छान झाला कार्यक्रम वगैरे. आणि मग त्याच्यानंतर तारीख काढली. त्याच्यानंतर लगेच सगळे परत घरी आले आमच्या, कारण त्यांनी आमचं घर बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे साखरपुडा झाल्यावर लगेच सगळे आमच्या घरी आले. लगेच परत सगळेजणं बसले वगैरे नातेवाईक, आणि मग नंतर लगेच बोलाचाली करून लग्नाची तारीख काढली. ती काढली होती फेब्रुवारीतली, फेब्रुवारी 2012. ठीक आहे. आणि इमिजिएट लगेच संध्याकाळी 6:30-7ला वगैरे बस बघितली होती आम्ही. तोही ठाण्याला जाणार होता, मी पण दादरला जाणार होते, पण आम्ही दादरची बस बघितली होती दोघं एकत्र. तो जो एक कोर्टशिपचा पिरियड असतो आणि मग ते जे फिलिंग्ज असतात वगैरे, तर त्याप्रमाणे मग आम्ही दादरपर्यंत एकत्र गेलो. मग नंतर तो ठाण्याला गेला वगैरे असं, आणि मग परत एक रुटीन चालू झालं. माझं शूटचं रुटीन सुरू झालं आणि माझं जर्मन लँग्वेजचं शूटिंग सुरू शूटिंग नाही, स्केड्यूल सुरू झालं. मी इन द वाईल माझी एक्झाम झाली. ती खूप छान पद्धतीने मी पास केली. मला त्याच्यातही डिस्टिंक्शन वगैरे मिळालं. आणि काय झालं की डिसेंबरला वगैरे साधारण पत्रिकांची वगैरे सगळी मधल्या काळात खरेदी, आणि ते जे सगळं टिपिकल वातावरण असतं ना, ते काही आता सांगत बसत नाही. तर ते दोन्ही घरांमध्ये चालू झालं होतं. आणि बरं, जातीतच लग्न होतं, म्हणजे असंही काही नाही की वेगळ्या जातीत वगैरे. आणि डिसेंबरला वगैरे साधारणपणे सगळ्यांनी पत्रिकांचं वगैरे त्यांच्या बाजूने जरा पहिल्यांदा लवकर सुरुवात झाली होती. आणि एक मी इतकी हॅपी होते आणि मी इतकी क्रिएटिव्ह आणि हे सगळं, तर मी सगळं मला कुठलीही गोष्ट ना काही छान घडणार आहे, सुखद आहे, सोहळा आहे, तर त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला ही नेहमीच आवडलेली आहे. तर मग मी असा विचार केला की तोही बँकेत होता, माझे आईवडीलही बँकेत, त्याचे वडील इन्शुरन्स कंपनी वगैरे. तर मग मी ना छान क्रिएटिव्हली एक पत्रिका तयार केली होती की FD असते ना आपली, आपल्याला एक FDची पावती मिळते बघा बँकेतून, तर त्याप्रमाणे त्या साईजचे कटिंग्स करून घेऊन प्रॉपर त्याच्यावरती FD सारखंच मजकूर, पण त्याच्यामध्ये सगळं लग्नाचा मजकूर असेल, अशा पद्धतीने मी ते माझ्याकडे ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण मी आता नाही त्यात कोणालाच नाही दाखवू शकत. तर मी ते असं छान तयार केलं होतं. त्याला त्याच टाईपचं बँकेसारखं कव्हरिंग केलं होतं. मग त्या कव्हरवरती शुभविवाह आणि दोन्ही कुटुंबांची आडनावं आणि ते सगळं सुंदर केलं होतं. आणि मग खाली माझ्या आईवडील दोघांची सही, असं सगळं ते मी छान पद्धतीने केलं होतं. त्याच्यामुळे माझे आई बाबा जिथे जिथे पत्रिका द्यायला जात होते तिथे ते सगळे इतके लोक अप्रिशिएट करत होते. इतकं सगळ्यांना भारी वाटलं होतं की त्याच्यानंतर ना मला 2-3 पत्रिकांचे मजकूर बनवून दे, काहीतरी त्याची वेगळी क्रिएटिव्ह स्टाईल बनवून दे म्हणून पण मला विचारलं गेलं. मी तेही काम केलं लोकांसाठी. आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या एंडला मला खूप त्रास व्हायला लागला. सेकंड हाफ आपण म्हणूयात. एक दिवस मला रात्री इतकी थंडी वाजायला लागली, इतकी, आणि मी थंडीने अशी उडत होते आणि एवढा ताप आला की लिटरली माझ्या वडिलांनी एक कापसाची गादी अंगावर टाकली. तेव्हा मला थोडंसं कुठे थंडी कमी झाली असं वाटायला लागलं. मग नेक्स्ट डे मॉर्निंग सगळे डॉक्टरकडे मी गेले. सगळे फटाफट डॉक्टरने टेस्ट करायला लावल्या घाईघाईनी, कारण की एका पॉईंटला ना मी अशी आदिमानवासारखी अशी वाकून वगैरे चालत होते. मला स्ट्रेट होऊन असं चालता येत नव्हतं. त्यामुळे फटाफट सगळ्या टेस्ट वगैरे केल्या आणि लक्षात आलं की पित्ताशयामध्ये माझ्या खडे आहेत. कारण की तसंही शूटिंगच्या वेळा आणि ते सगळं खूपच हेक्टिक स्केड्यूल मी केलं होतं. कारण की माझा क्लास पण भरपूर वेळ असायचा, जर्मन लँग्वेजचा इंटेन्स कोर्स होता, आणि त्याच्यामुळे नंतर घरी आल्यावर अभ्यास पण, मग परत जागरण, शूटिंग, धावपळ, पुणे मुंबई अपडाऊन, जे काही मी तुम्हाला सगळं सांगितलं. तर ह्या सगळ्यामध्ये माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा डिस्टर्ब झालेल्या होत्या, झोपण्याच्या वेळा डिस्टर्ब झालेल्या होत्या. आणि
मे बी थोडं जेनेटिकली पण असेल, कारण माझ्या वडिलांनाही पित्ताशयाचं त्यांचे ऑपरेशन झालेलं होतं आणि माझी पित्त प्रकृती आहेच. तर मग ते सोनोग्राफीत असं लक्षात आलं की औषधं देऊन ते विरघळणार नाही, कारण की पित्ताशय आणि लिव्हरच्या मध्ये एक छोटीशी अशी नळी असते, ट्यूब असते. तर त्याच्या पित्ताशयाच्या त्या ट्यूबच्या अगदी जवळ ते आहेत. एक तर 1 सेंटीमीटरचा होता आणि एक अजून किती होता ते मला आता आठवत नाही. तर असे 2 आहेत, ते त्याच्या इतके जवळ आहेत ना, की ते जर औषधं दिली, तर औषधं काय काम करतात, की ते आधी त्याचा आकार छोटा-छोटा करतात आणि मग ते विरघळवतात. पण त्याचा जर आकार छोटा झाला आणि ते त्या नळीतून लिव्हरमध्ये पास झालं, तर मग कुठली तरी ती एक वेगळ्या प्रकारची कावीळ असते म्हणतात, तर ती होण्याचा संभव वगैरे होता. आणि माझ्या डॉक्टरला तर माहिती होतं लग्न आहे आणि मग ऑफकोर्स लग्न म्हणल्यावर पुढे एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये, मुलीच्या आयुष्यामध्ये प्रेग्नन्सी आणि या सगळ्या गोष्टी कन्सिडर्ड असतात. त्याच्यामुळे हे सगळं बघता तिने मग रेकमेंड केलं मला. पुण्यातले खूप फेमस डॉक्टर आहेत, डॉक्टर गोडबोले, की जे स्पेशली पोटांच्याच सर्जरीज करतात. तर त्यांच्याकडे तिने मला रेकमेंड केलं. त्यांच्याशी सगळं बोलणं झाल्यावर त्यांनी इमिजिएट ऑपरेशन लॅप्रोस्कोपिकनी करायचं ठरवलं. तरी तुम्हाला टाके पडतात, तरी तुम्हाला विकनेस येतो, सगळंच होतं म्हणजे. तर मग इमिजिएट ॲडमिट झाले आणि 2011 संपता माझं ऑपरेशन पण झालं. मग त्यानंतरची माझं थकावट आणि हे सगळं बघता आईने एकदा त्या समोरच्यांना रिक्वेस्ट करून बघितली होती, की आपण थोडंसं लग्न पुढे घेऊयात का? पण त्यांची ती इच्छा नव्हती. मग जरा सप्लिमेंट्स घेऊन आणि मल्टीविटॅमिन्स घेऊन वगैरे मग रिकवर करण्याचा प्रयत्न केला. आणि मग जानेवारीच्या मिडच्या पुढे वगैरे हे झालं सगळं, व्याही भोजन आणि हे सगळे एक एक कार्यक्रम त्यांच्याकडे जाऊन. आणि मग फायनली लग्नाचे 1-2 दिवस आधी आम्ही साताऱ्यात पोचलो. जे मध्यस्थी होते त्यांच्या घरीच मग आम्ही सगळं असं वधू पक्षाची एक म्हणतात ना, ती सगळी आम्ही तयारी केली. आणि छान त्यांनी सांगितला तो हॉल, माझ्या बाबांनी अगदी 2 मजली मोठा हॉल ते म्हणले, त्याला माझ्या बाबांनी चेक पाठवला होता आणि ते तिथे त्या पद्धतीने सगळे एवढ्या रूम्स पाहिजेत, असं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तो साताऱ्यातला तनिष्क हॉल असेल माझ्या मते, काही गोष्टी विसरून गेली आहे मी आता. तर तिथे त्या लॉन्स होतं त्याला पुढे आणि ते सगळं असं. आणि मग आम्ही इथून एक वेगळी आमची कार मोठीवाली आणि इनोवा टाईप्स, झायलो टाईप्स आणि एक बाकी बसमधनं सगळे असे आम्ही गेलो होतो. लग्न वगैरे व्यवस्थित सगळं पार पडलं. लग्न पार पडताना मला खूप वेळा असं जाणवत होतं, की त्याचा जो धाकटा भाऊ आहे, तर मधल्या काळात त्याचं आणि माझं खूप छान बॉन्डिंग झालं होतं. कारण झालं असं होतं, की ज्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं त्याच्यात आणि माझ्यात 8 वर्षाचं अंतर होतं. आणि त्याच्यामुळे मग त्याचा जो धाकटा भाऊ आहे त्याच्यात माझ्यात अंतर फारच कमी होतं. त्यामुळे ते आमचं छान बॉन्ड झालं होतं, असं एकदम फ्रेंडशिप आणि बहीण भावासारखं. आणि त्याच्यामुळे मग आमच्या एरवी पण गप्पा व्हायच्या आणि असं म्हणजे जेवढं मी त्याच्याशी पण बोलायचे फोनवर, याच्याशी असं छान आमचं बॉन्ड झाला होता. आणि एक त्याचा असं माझ्यावर जीव पण झाला होता, की एक धाकटी बहीण टाईप्स त्याला कोणीतरी मिळणार आहे लाईफमध्ये, असं त्याला एक छान वाटलं होतं. आणि तो खूप थकलेला जाणवत होता. त्या पूर्ण लग्नाच्या दिवसामध्ये ना तो खूप थकलेला जाणवत होता. मी 2-3दा म्हणलंय, की खूप थकलेला जाणवतोय हा, खूप थकलेला. सगळे म्हणाले काम झालंय, आता भावाचं लग्न आहे, खूप धावपळ आणि त्याच्यामुळे तो थकलाय. बरं ठीक आहे म्हणलं. लग्न छान पद्धतीने झालं, सगळं गृहप्रवेश. आणि जरा गृहप्रवेशाच्या वेळेला अगदी ऐन टायमाला जेव्हा उंबरठा ओलांडणार, तर तेव्हा जरा लाईट गेले. तर जरा सगळ्यांनी थोडंसं जरा अरे आत्ताच लाईट गेले वगैरे असं जरा केलं थोडंसं. पण तरी चलो, जास्त काही केलं नाही मी, पण ते खूप काही मनाला असं लावून घेतलं नाही. आणि ह्या गोष्टी असं काही एवढं काही मानत नाहीत आजकाल लोक वगैरे. आणि मग नंतरचे सगळे दुसऱ्या दिवशीचे वगैरे पण सगळे सुंदर झाले, कार्यक्रम अत्यंत सुंदर झाले, छान सगळ्या रिच्युअल्स सुंदर पार पडल्या आणि सगळे हॅपी होते. त्यांचं कोल्हापूरची देवी, तर आम्ही लगेच तिकडे पण दर्शनाला वगैरे जाऊन आलो, सगळं झालं. आणि मग नंतर जेव्हा आम्ही निघालो फिरायला जायला हनीमूनला, तर ते आम्ही कुठेतरी बँगलोर वगैरे असं काहीतरी जाणार होतो. आणि आम्ही तिथे पोचलो आणि माझ्या फोनवरती फोन आला, की तुम्ही ताबडतोब परत या, कारण त्याच्या भावाला
सिरियस आहे, म्हणजे तो खूप बरं नाही वाटत आहे, तर तुम्ही लगेच परत या, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी ह्यालाही तसं सांगितलं आणि आम्ही गाडी वळवली. आम्ही म्हणजे एअरपोर्टवरनं गाडी घेऊन चाललो होतो हॉटेलच्या दिशेने, तर ती परत वळवली. आणि माझा तर आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. त्याच्या आधी मी कधी विमानातच बसले नव्हते. त्याच्यामुळे आता अशा केसमध्ये कसं काय करायचं, इमर्जन्सीमध्ये तिकीट्स करायच्या. आणि या त्यात मुलाचा खूप जीव होता भावावर, त्याचं असं भान हे झालं होतं, त्यांनी ह्याला फोन कर, त्याला फोन कर, आणि कुठून तरी त्याला काय जे खरं घडलंय ते कळलं होतं. त्याच्यामुळे तर तो आउट ऑफ रेंज आपण म्हणूया अशा पद्धतीनेच वागत होता, जे काही ऐकत नव्हता. मी त्यावेळेला माझं जास्त वय नव्हतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की किती असेल, आय गेस 22, 23, 24 असं काहीतरी असेल वय, 25 असं काहीतरी असेल, मला असं एक्झॅक्टली लक्षात नाही आहे. तर आपण ते नंतर केव्हा तरी कॅल्क्युलेट करून काढूयात. तर ना त्यामुळे मला असं काही कळेना काय करावं. मग मी कसं तरी मॅनेज केलं. मी 1-2 लोकांना फोन पण केले किंवा बाय रोड जाता येईल का, किंवा ट्रेन मिळेल का वगैरे असं. पण तो चान्स घ्यायचाच नव्हता, कारण लवकर पोचायचं होतं. मग कसं तरी मॅनेज करून काहीतरी करून आम्हाला फ्लाईट मिळाली. मग मुंबईची मिळाली. मग मुंबईत मी माझ्या मामाला फोन केला की तू गाडी अरेंज करून बाहेर तयारीत राहा, आम्ही उतरलो की. आणि मग मी कंटिन्युअस प्रयत्न करत होते की तो जास्त फोन यूज नाही करणार वगैरे. पण तरी जसं आम्ही उतरलो आणि त्याने फोन ऑन केला, तर त्याला खूप सारे मेसेजेस आले आणि ते वाचून त्याला खरं काय ते कळलं होतं. आणि मग त्याला कसं तरी मी आणि मामानी कसं आम्ही हँडल केलं आम्हालाच आमचं माहिती. आणि आम्ही साताऱ्याच्या दिशेने गेलो. तोपर्यंत माझे आई बाबा, माझा भाऊ, सगळे सगळे लोक पोचलेले होते तिथे. आणि घटना अशी घडली होती की त्याचा सख्खा धाकटा भाऊ एक्सपायर झाला होता. म्हणजे आम्हाला त्यांनी बाय बाय वगैरे केलं जेव्हा आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो होतो विमानाने प्रवास करायचा म्हणून, तेव्हा छान बाय वगैरे केलं. नंतर तो 14 फेब्रुवारीचा दिवस होता. 11 फेब्रुवारीला लग्न झालं. 11 फेब्रुवारीला लग्न झालं. 14 फेब्रुवारीचा दिवस होता. आणि व्हॅलेंटाईन्स डे वगैरे म्हणून त्याचे असे सगळ्यांचे टाईमपास, फोन बिन, घरात मज्जा, बाकीचे नातेवाईक राहिलेले होते, असं सगळं त्याचं ते चाललं होतं. आणि दुपारच्या वेळेला, आणि आम्ही सकाळचं फ्लाईट होतं म्हणून गेलो होतो, पोचेपर्यंत दुपार झाली होती तिथे. आणि दुपारच्या वेळेला सगळेजण असे निवांत पडले होते घरातले, तेव्हा अचानक तो उठला आणि त्याला काहीतरी झालं. तो जमिनीवर कोसळला. काहीतरी त्याच्या तोंडातून बाहेर यायला लागलं पांढरं. आणि त्याला तिथेच युरिन पास झाली आणि तो एक्सपायर झाला. आणि म्हणजे तिथल्या तिथेच त्याचे श्वास थांबलेले होते. तरी पण त्यांनी नेलं त्याला दवाखान्यामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांनी थोडंसं ट्राय केलं की काही होतं आहे का, पण नाही, काहीच नाही घडलं. आणि हे जेव्हा मला पहिला फोन आला होता ना, तेव्हा हे घडलेलं होतं सगळं. पण आता असं सांगत नाहीत वगैरे म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं की त्याला खूप बरं नाही आहे, प्रचंडच त्याला एकदम काहीतरी त्रास होतो आहे आणि त्याला ॲडमिट केलं आणि तुम्ही या. हे सगळं करताना तिकडे पोचायला तर रात्र झाली होती. आणि तेव्हा तर त्याला बघताच नाही आलं, कारण तिथे हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तर तिथेच ठेवलेलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे कोणी नीट झोपलं नाही, काही नाही. मला अचानक हे सगळं घडलं, त्याच्यामुळे मला ताप भरला. आणि कोणीतरी त्याच्यातनंच जवळच राहणारे डॉक्टर बोलवले. त्यांनी काहीतरी बेसिक मला क्रोसिन वगैरे काहीतरी दिलं असेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्याला आणलं गेलं घरी. आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा तो सिनारिओ कसा असेल की घराचा मांडवही काढलेला नाही आहे. आणि तिथे अशा परिस्थितीत एक व्यक्ती गेली आहे आणि त्याला आणलं गेलं आहे. आणि तिथे सिच्युएशन अशी आहे की माझ्या पूर्ण अंगाखांद्यावर जेवढं काही घातलं होतं तेवढं सोनं म्हणजे होतं. आणि नाही, ते तर मी त्यांच्याकडे काढून दिलं होतं. जेव्हा जायचं होतं फिरायला तेव्हा मी त्यांच्याकडे सगळं काढून दिलं होतं. माझ्या गळ्यात फक्त मुहूर्तमणी होता, पण हातावरती पूर्ण अशी मेहंदी भरपूर होती, पायावरती मेहंदी होती. आणि आपण फेशियल आणि हे ते सगळं केलेलं असतं, त्याच्यामुळे तो खूप असा ग्लो होता सगळ्या चेहऱ्यावरती माझ्या. आणि म्हणजे ऑफकोर्स एक लग्नाचा जो ग्लो असतो एखाद्या नवरीच्या चेहऱ्यावरती, तर ते सगळं होतं. सोनं तर मी त्यांच्याकडे सगळं फिरायला जायचं ना म्हणून सगळं काढून दिलं होतं त्यांच्याकडे. म्हणजे माझ्या आईबाबांनी जे घातलं होतं तेही, त्यांनी घातलं होतं तेही, सगळं त्यांच्याकडे काढून दिलं होतं मी.
आणि ते सगळे पुढच्या गोष्टी घडायला लागल्या. त्याच्या आईला काही भानच राहिलेलं नव्हतं. ऑफकोर्स मी समजू शकते. त्याही वेळेला समजून घेतली मी ती सिच्युएशन, की त्या तिघांना सगळे मला येऊन सांगायचे, "तुला त्यांना सांभाळायचं." आणि मी माझ्या परीने 100 नाही 500% प्रयत्न केला, की त्यांना सांभाळायचं, त्यांचं मन जपायचं. आणि ऑफकोर्स त्याचे बाकी कोण नातेवाईक वगैरे पण होतेच बायका घरामध्ये. पण तरी देखील मग त्याच्या आईला काही भान नव्हतं, काय नव्हतं. तर त्यांनी त्याचा दिवा माझ्याच हातून लावून घेतला. आणि कसं तुम्ही विचार करा, की असे मेहंदीने भरलेले हात आहेत आपले आणि आपण दिवा लावतोय, तर तो मी आत्ताही बोलते ना, माझ्या अंगावरती काटा येतो. मी या गोष्टींना मला स्वतःपासून दूर करायला, किंवा आता मी जितकं त्रयस्थ होऊन तुम्हाला एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीची गोष्ट आहे असं म्हणून जे सांगतेय ना, तर ते त्या सगळ्या पिरियडमध्ये माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं, बिलकुल सोपं नव्हतं. आणि कसं आहे ना, आपण फक्त त्याच्यातनं झालेला त्रास बाजूला काढून ठेवू शकतो आपल्या आयुष्यातनं. पण मग तो तेव्हा झालेलाच असतो व्हायचा तेवढा सगळा, आणि मग नंतर पुढे करून घेणं आपण बंद करतो. पण आपण ह्या गोष्टी पूर्णपणे विसरून जाऊ शकत नाही आपल्या आयुष्यातल्या. आणि रोज त्याच्या आईला कुठलंच भान नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्या आईची रोज वेणीफणी करायची, त्याच्या आईला अंघोळ घालायची, साडी नेसवायची. असं सगळ्या गोष्टी मी केल्या. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, की आपण जस्ट 72 तास झाले होते फक्त माझ्या लग्नाला. 3 दिवस, फक्त 3 दिवस, आणि त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, घटना घडल्या आहेत. म्हणजे एखाद्या सिनेमा, म्हणजे त्या काळात तर जे जे माझ्या ओळखीच्या लोकांना समजायचं ना, आमच्या ओळखीतल्या लोकांना, तर त्यांना असं वाटायचं की सिनेमात असं दाखवलं जातं, रिअल लाईफमध्ये कोणाच्या असं घडतं, असं लिटरली त्यांना वाटायचं. आणि 15 दिवस सगळ्या गोष्टी झाल्या, केल्या. अगदी मी घरातलं सगळं धुणं भांडीपासून सगळं 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 गोष्टी मला जितक्या जमतील, झेपतील. कारण अचानकपणे हे सगळं घडल्यामुळे मलाही खूप शारीरिक मानसिक त्रास व्हायला लागलेला. मी आतून खूप कोरडी पडले होते. इतकी कोरडी पडले होते की मी दिवसातनं हार्डली एखाद वेळेला वॉशरूमला, म्हणजे शूला जात असेल, नाही तर ते पण जात नव्हते. आणि लिटरली इतकं की मी खाणं तर नीट नसतंच ना त्या दिवसांमध्ये, कोणाच्या घरी नीट खाणं असतं, काहीच खाणं नीट नव्हतं. आणि जे काय खाणं होत होतं ते असं कोरडं कोरडं सगळं होत होतं. आणि या सगळ्या सिच्युएशननी पण खूपच तुम्ही विचार करा ना, ते आपण काय विचार घेऊन गेलेलो असतो, आणि ते जे आपण विचार करत असतो त्याप्रमाणे आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक चाललेलं असतं आणि एक वेगळंच घडतं. आणि नाही म्हणजे लक्षात येत असेल ना, मला ते जास्त खूप आठवून त्याच्याबद्दल खूप पण जास्त नाही बोलायचं आहे. कारण की काय होतं, मग कधी-कधी जर आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त बोलत गेलो ना, आपण पुन्हा त्या त्रासात जाण्याची शक्यता असते. आणि ते सगळं दूर सोडून मी खूप पुढे आली आहे. म्हणजे माझ्या माझ्या या संसारामध्ये मी 10 वर्ष, 11ला जाते मी आता. तर माझं छोटंसं गोंडस पिल्लू आहे. तर त्यामुळे मला असं खूप खूप नाही आठवायचं आहे. पण समजत असेल तुम्हाला की काय एका मुलीची सिच्युएशन झालेली असेल. आणि माझे आई बाबा तर काय 15 दिवस नाही राहू शकले. ते दुसऱ्या दिवशी सगळं घडलं झालं आणि माझे आई बाबा निघून गेले. सो मग मी एकटीच होते त्या गावात. तर मी नवीन होते, मला एकही रस्ता पण माहीत नव्हता. म्हणजे आधी जायचे मी लग्नाआधी वगैरे, जेव्हा ठरलं होतं तेव्हा, मधला जो कोर्टशिपचा पिरियड होता तेव्हा शनिवार रविवारी वगैरे मी जायचे. पण असं किती आपण घरातच जास्त घरातल्यांबरोबर टाइम स्पेंड करतो, किंवा काहीतरी खरेद्यांमध्ये वगैरे जातो, फार फार तर बाहेर जेवायला जातो. इंडिव्हिज्युअली असं फिरून एवढं काही गाव माहिती नसतं, एवढे काही रस्ते माहिती नसतात. त्यात थोडेफार माहिती झाले होते तेवढेच बेसिक बेसिक रस्ते. आणि ते फार सगळे असे भयंकर भयंकर दिवस चाललेले होते. 15 दिवस संपले. 15 दिवस संपल्यानंतर ते माझ्या बाबांना म्हणाले, ते 14वा वगैरे झालं तेव्हा, की आता तुम्ही हिला घेऊन जा, कारण की आता या अशा वातावरणात ती इकडे राहिली आहे, तर तिला पण बदल पाहिजे आणि असं सगळं. तर माझ्याही आईबाबांना तेच वाटलं की हेच कारण असेल, दुसरं काय कारण असेल ना. तर ते म्हणले की ठीक आहे. मग आम्ही आलो. नंतर मग 8-15 दिवसांनी
ते लोक पण आले इथे पुण्यामध्ये, त्यांचे मोठे काका राहायचे तर. आणि मग ते आले म्हणून मी माझ्या आईबाबांकडे पण नाही राहिले, मी तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर राहिले. मग नंतर दुखवटा म्हणून राहतात ना असं नातेवाईकांकडे जाऊन, मग त्याच्यानंतर माझ्या आईबाबांनी पण त्यांना 2 दिवस राहायला बोलवलं. ते पण दिवस सगळे व्यवस्थित होते. माझ्या आईबाबांनी बघितलं की ते 15 दिवस रोज त्याचे बाबा ते सगळे दिवस पाणी करायला अनवाणी जायचे, तर त्यांच्या पायाला इतका त्रास झाला होता, तळपाय सगळे असे कातडं निघालं होतं. तर माझ्या आईबाबांनी बघितलं की मी त्यांना गरम पाणी करून आणून त्यांचे पाय त्याच्यात बुडवून ठेवायचे, मग स्वच्छ पुसायचे, मग त्याला सगळं असं छान तळपायला त्यांना तेल बिल चोळून द्यायचे, त्याच्या आईला डोक्याला तेल बिल चोळून वेणी घालून द्यायचे आणि असं सगळं. तर माझ्या आईला पण खूप आश्चर्य वाटलं होतं की मी एवढं सगळं कसं करू शकते किंवा काय असं. आणि मग त्याच्यानंतर ते गेले तिकडे त्यांच्या गावाला, म्हणजे साताऱ्याला परत गेले. तो पण तिकडे ठाण्यात जॉब करत होता. आणि मग एक पॉइंटला मी विचारलं की महिनाभर गेला ना ह्या सगळ्यामध्ये, आणि मग एका पॉइंटला मग मी विचारलं की आता मला म्हणजे घ्यायला येणार का, किंवा मग मी येऊ का, म्हणजे मी तिकडे येऊ इकडे जाऊ काय. आता अशा सिच्युएशनमध्ये तर डिरेक्टली मला असं बरोबर नाही वाटलं म्हणायचं की मी ठाण्याला येते. तर मग मी म्हटलं मी तिकडे जाऊन त्यांना घेऊन येऊ का, मग आपण चौघही एकत्र राहूयात का ठाण्यामध्ये, मोठं रेंटनी घर घेऊन वगैरे असं काही. तर काय पटलं नाही पटलं ना ह्या सिच्युएशनमधलं मला आज तागायत त्या व्यक्तीने समोर येऊन काही सांगितलंच नाही आहे. ती व्यक्ती माझ्याशी शेवटच्या क्षणापर्यंत कधी काही बोललीच नाही आहे, काहीच समजलं नाही. हो हो बघू करू असं सगळं केलं. आणि एक दिवस मी कुठेतरी बाहेर गेले होते आणि माझे बाबा एकटे घरात होते आणि माझ्या बाबांचा फोन आला की तुझ्या नावानी लीगल नोटीस आली आहे. आणि द मोमेंट बाबा माझे हे बोलले तेव्हा मला लक्षात आलं की हे काय असणार आहे. कारण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी काहीच नाही, मी काहीच करत नव्हते तेव्हा, तर मला काय येणार, कशाची येणार लीगल नोटीस, काहीच दुसरं रिझन नव्हतं. तर मग मला लक्षात आलं की काय सिच्युएशन आहे. तर मी माझ्या बाबांना म्हटलं की तुम्ही फक्त घ्या, त्यांना सांगा मी बाबा आहे तिचा तर ते देतीलच, आणि तुम्ही घ्या आणि उघडू नका, मी येते. मग मी होते तिथून लगेच निघाले, 15-20 मिनिटात घरी पोचले. आणि उघडून बघितलं तर दॅट वॉज अ डिवोर्स नोटीस, घटस्फोटाची नोटीस त्यांनी पाठवली होती. त्यांनी अपील केलं होतं सातारा सिव्हिल कोर्टमध्ये. आणि तो दिवस खूप रडले, मी रडले, माझे बाबा रडले, आई रडली, माझा भाऊ रडला, खूप रडलो. म्हणजे 1-2 दिवस तर आम्ही कंटिन्युअसली रडत होतो. त्यांना फोन केले, त्यांनी फोन उचलणं बंद केलं. मध्यस्थांना फोन केले, मध्यस्थ आम्हाला नाही माहिती, मग आता त्यांच्या काय डोक्यात आहे, मग आम्ही काय बोलू वगैरे असं सगळं बोलायला लागले. म्हणजे असं त्यांच्याकडनं काहीच पॉझिटिव्ह काहीच नव्हते असे रिॲक्शन्स आहेत. त्यांचे 1-2 नातेवाईक जे पुण्यात राहत होते, माझे बाबा त्यांना जाऊन भेटले. माझे बाबा म्हणले तुमच्याही पदरात मुलगी आहे तर तुम्ही विचार करा की काय माझी अवस्था असेल वगैरे, पण काहीच उत्तर द्यायला तयार नाहीत. म्हणून मग आम्ही असं रँडमली अचानक त्यांना न कळवता, कारण ते फोनच उचलत नव्हते ना, तर काय करणार, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जायचं ठरवलं. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो. माझ्या बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केली की काय आहे बाबा, असं काय आहे, आपण बसून बोलून सॉर्ट आउट करू. बरं ही गोष्ट म्हणजे ही गोष्ट घडली, मान्य आहे, लग्न झालं, ही गोष्ट घडली, पण ही गोष्ट असं पायगुण वगैरे असं नाही कोणी असं मानत वगैरे. पण कुठेतरी जाणवायला लागलं होतं, समजायला लागलं होतं की त्यांच्या डोक्यामध्ये एकतर हे त्यांच्याच डोक्यात आलं किंवा कोणीतरी त्यांच्या डोक्यात हे भरवून दिलं की हे हिचं पाऊल घरात पडलं आणि पायगुणाने या सगळ्या गोष्टी झाल्या. असं ते एकंदरीत चित्र जाणवायला लागलं होतं. आणि मग आम्ही बोललो वगैरे, पण काही फारसा फरक पडला नाही. त्यांनी आम्हाला असं काही चहापाणी पण नाही विचारलं, काहीच नाही. आम्ही परत आलो आणि मग शेवटी एका पॉईंटला डिसिजन घेतला की ठीक आहे, मग आपणही पिटिशन पुणे कोर्टामध्ये करायची, पण आपण प्रॉपर फॅमिली कोर्टामध्ये पिटिशन करायची. आणि मी ठरवलं की मला हे असं रँडमली नाही तोडायचं आहे, त्याच्यामुळे मला परत जायचं आहे. आणि म्हणून मग मी परत जाण्यासाठीच केली होती नोंद कोर्टामध्ये. आणि
मग ती प्रोसिजर सुरू झाली. तुमच्या जवळपास अशी प्रोसिजर झाली असेल तर तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही कोणाच्या केसेस वाचल्या असतील, बघितल्या असतील तर तुम्हाला कल्पना असेल. आणि दुर्दैवाने जर तुम्हाला याला सामोरं जावं लागलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची कल्पना असेल. तर ती सगळी प्रोसेस सुरू झाली. म्हणजे तुम्ही या सगळ्या घटनाक्रम नीट जर बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक हसतं खेळतं, एक प्रॉपर छान लग्न आणि ते सगळं, अशी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त 72 तासांसाठी घडली. ते लग्न फक्त 72 तासांचं होतं. कारण तुम्ही विचार करा, त्याच्यानंतर गोष्टीच बदलल्या. त्याच्यानंतर सगळ्यांचा माझ्या प्रतीचा अप्रोचच बदलला. सगळ्यांचं माझ्याबद्दलचं वागणं, बोलणं सगळं चेंज झालं. ते फक्त ते 15 दिवस होण्यासाठीची वाट बघत होते. नंतर माहीत नाही त्यांनी कुठेतरी तो सगळा काय करायचा बाबा अशा ह्याच्यामध्ये द्यायचा आहे तर आहे डिवोर्स. आपल्याला तर काही एक्झॅक्टली कारण पण नाही देता येत. तर ह्या सगळ्याचा मधल्या काळात ते ये जा वगैरे जी काय चालली होती ना, त्याच्यामध्ये त्यांनी मे बी तो अभ्यास केला असेल, अंदाज घेतला असेल, वकिलांशी बोलले असेल, आपल्याला काही माहिती नाही. तर ह्या पद्धतीने मग ते सगळं झालं. 3 दिवसाचं लग्न. आणि मात्र 2-2.5 वर्ष ह्याच्यामध्ये सगळी चालली होती. कोर्ट कचेऱ्या दोन्हीकडे लढत होते. पुणे फॅमिली कोर्टात माझ्या केसमध्ये, सातारा कोर्टामध्ये, तिकडे दोन्हीकडे जात होते. पण ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट खूप काटेकोरपणे पाळली की हार्डली पहिल्या एखाद्या वेळेला वगैरे माझे बाबा आले असतील, आईला तर मी नाहीच म्हणलं. आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पण नाही आहे, कल्पना पण नाही आहे, तिने कधी कोर्ट पण नाही बघितलं आहे, त्याच्यामुळे ती तर नाहीच आली. पण पहिल्या एखाद्या वेळेला बहुतेक बाबा आले, स्वतःहून आले, ते पण मी त्यांना नाहीच म्हणलं होतं, पण आले. आणि त्याच्यात नंतर मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही यायचं नाही. कारण एक तर पहिली गोष्ट माझं त्याच्यातलं शिक्षण आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, का कुठल्या बापानी, ज्या बापानी स्वतःच्या हाताने कन्यादान केलंय त्यांनी हे सगळं त्याच्या हाताने करावं, बघावं का? त्यांनी हे दुःख सहनच नाही करू ना कुठल्याही बापानी मुलीच्या बाबतीतलं. आणि हा माझा प्रश्न आहे, हा मला सोडवायचा आहे. आणि कदाचित स्वामींनी, परमेश्वरांनी आत्ता मला स्ट्रॉंग होण्यासाठी माझ्यासमोर हे माझं प्राक्तन आहे, ते मला माझं भोगून संपवलं पाहिजे अशा रीतीने. म्हणजे ज्या दिवशी शेवटी डिवोर्स झाला त्या दिवशीसुद्धा मी माझ्या घरच्यांना कोणालाही नेलं नव्हतं, पण त्याच्या घरची मात्र फौज आली होती. तो कधीही त्यांनी कोर्ट अटेंड केलं नाही, ना इकडचं ना तिकडचं. आणि शेवटी मात्र मग एक काउन्सिलिंगला तो कधीच आला नाही, बसला नाही. मी पत्र पाठवली, मी 16 पानांची पत्र लिहून त्यांच्या पत्त्यावरती पाठवली होती. त्याची कधी उत्तरं आली नाहीत आणि काहीच नाही. म्हणजे माझ्याकडनं मी खूप प्रयत्न केले होते, खूप कॉल्स आणि खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण कशाचंच उत्तर कधीच मिळालं नाही. आणि समोर येऊन व्यक्ती कधीच बोलला नाही, ना काउन्सिलिंग सेशनला, ना कोर्ट सेशनला, ना काहीच कुठेच. म्हणजे त्याच्यामुळे मला कळलंच नाही की त्या व्यक्तीच्या डोक्यात मनात काय होतं. पण मी मात्र एक गोष्ट काटेकोरपणे केली की कोर्टाला मी सांगितलं, माझ्या वडिलांनी कष्टाचा पैसा, आयुष्यभराची एक पुंजी जपली होती, ती ह्या सगळ्या लग्नासाठी खर्च केली होती. तर मला अशा मला शब्द नाही वापरायचे, शिवीगाळ वगैरे नाही, मला असल्या लोकांकडून, तुम्ही समजून घ्या म्हणजे माझ्या मनात काय आलं असेल, तर मला असल्या लोकांकडून अजिबात 1 टाईम, लाईफ टाईम, मंथली कुठली मला ॲलिमनीच नको आहे. मला माझ्या बापाचा कष्टाचा पैसा परत हवा आहे. आणि कोर्टाने प्रयत्न करावा की मला तो व्याजासकट मिळेल. आणि त्याचबरोबर मला माझे सगळे जे दागिने माझ्या आईवडिलांनी घातले त्यांना ठेवायचं ना ठेवू देत, पण माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर कष्ट केले, त्यांना कोणी बापजाद्यांनी दिलं नाही. तर ते माझे दागिने, माझ्या साड्या, माझं रुखवत, माझ्या सगळ्या वस्तू मला पाहिजेत परत. त्यांनी आधी ते सगळं डिनाय केलं होतं, पण मग मी पोलीस केस केली. मी वैयक्तिक त्या बँकांमध्ये जाऊन, जिथे त्यांचे अकाउंट्स आहे, जिकडे त्यांचे लॉकर्स आहे, तिकडे वैयक्तिक जाऊन सगळा शहानिशा केला. आणि मग हे सगळं कोर्टाला मी सादर केलं. त्यावेळेच्या माझ्या वकील सर आणि मॅडम भागवत होते, ते दोघं, तर त्यांनाही ते खूप असं हे वाटायचं की
ते म्हणजे इतर मुलींना ज्या रडायच्या ना, तर त्यांना सांगायचे की असं रडू नका, ही बघा कशा पद्धतीने फाईट करते. कारण बऱ्याचदा असं व्हायचं की एकाच वेळेला त्या दिवशी त्यांच्या बऱ्याच केसेस असतील, तर जाऊन नुसतीच तारीख घ्यायची असेल माझी, कारण तारखांवर तारखा तर कोर्टात गेल्यानंतर पडतच राहा, मी जाऊन तारीख पण घेऊन यायची. म्हणजे असं बाकी पुढची प्रोसिजर केली नाही, कारण की मी कायदेशीररित्या हे बार काउन्सिलमधून घेतलं नव्हतं म्हणून, नाही तर तेही केलं असतं मी. आणि मग त्याच्यानंतर मग मी ते माझं सगळं त्यांच्याकडे जाऊन परत मिळवलं, सगळं जाऊन आम्ही घेऊन आलो आमचं सगळं सामान. आणि मग एका पॉईंटला मी मान्य केलं की हे मला स्वीकारणारच नाही आहेत. हे मला त्यावेळेला बाहेरनं पण प्रायव्हेट पण माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी काउन्सिलर हे केलं होतं. ते मला मी आठवड्यातनं 2-4 वेळेला जाऊन काउन्सिलिंग करायचे. त्यासाठी पण माझ्या आईवडिलांनी खूप खर्च केला की नाही यावेळेला शेतीची मनस्थिती हे नको व्हायला. आणि तेव्हा काही जणांनी पण माझ्या आईबाबांना सजेशन्स ही दिली, खूप चांगली सजेशन्स दिली, आणि त्याप्रमाणे माझ्या आईबाबांनी या गोष्टी केल्या. आणि माझ्या आईबाबांनी पण त्यांच्याकडे काउन्सिलिंग केलं की आता ह्या सिच्युएशनमध्ये आणि ह्याच्यानंतर पुढे आम्ही कसं हे सगळं डील करायचं आहे वगैरे. तर त्याच्यानंतर मग काय झालं, त्या प्रायव्हेट काउन्सिलरनी पण माझ्याकडनं त्यांचा नंबर घेतला होता. तर त्यांच्याशी बोलून काय ना काहीतरी त्यांचं पण गेटमॅट सुटमॅट झालं, त्यांची पण सेटिंग्स झाली. त्या बाईने तिथून पण आमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मग ते एका पॉईंटला मला लक्षात आलं, आणि मग मी म्हणलं नाही 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 नाही, तुम्ही आता तुमच्या ट्रॅकवरनंच हे होत आहे, तुम्ही तुमच्या प्रोफेशनलाच छेद देत आहे. त्याच्यामुळे मला आता तुमचं काउन्सिलिंग पण नको, आणि हे जे काही तुम्ही मध्ये जे घालताय ना इकडनं पण तिकडनं पण, आणि मग त्यांच्याशी बोलून, हे म्हणलं मला कळतंय सगळं की तुम्ही हे जे काही मला पुढचं सांगताय हे मला तुम्ही त्यांच्या बाजूनी सांगताय, किंवा समोर तुमचं त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीने कॉन्टॅक्ट होतोय आणि हे सगळं. तर मग ते आधी माझ्या आईबाबांना पटलं नव्हतं, त्यांचे आणि माझे ह्याच्यावर वाद झाले. पण मग मी त्यांना ते प्रूव्ह करून दाखवलं की हे कशा पद्धतीने हे त्यांचं आणि ह्यांचं जमलंय काहीतरी सूत. आणि मग ते त्यांना पटलं. मधल्या काळात तर आम्ही अगदी ज्योतिष वगैरे सगळं केलं. मला कोणी सांगायचं रोज औदुंबराला 11 प्रदक्षिणा घाल, स्वतःच्या मनातलं बोल, मी ते केलं. कुणी सांगितलं हे ग्रंथ वाच, मी ते केलं. कुणी सांगितलं हे उपवास कर, मी ते केलं. मी प्रत्येक गोष्ट केली, प्रत्येक गोष्ट केली. अगदी म्हणजे जेव्हा त्या माहुली संगमावरती, तुम्ही सातारचे असाल तर तुम्हाला माहिती असेल, तिथे त्याच्या भावाच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, तर मी तिथं पुढे जाऊन बोलले जे काही होतं, तर त्याप्रमाणे मी त्या गोष्टी केल्या. म्हणजे मी त्यांच्याबरोबर राहत नसून सुद्धा मी वर्षभर केल्या. जे पदार्थ मी सोडले होते त्याला आवडणारे खायचे, ते पदार्थ पण मी वर्षभर खाल्ले नाहीत. म्हणजे मी इतकं आपलं असं सगळ्या गोष्टी मानल्या होत्या आणि करत होते. पण मग वर्षभराने मी ते सगळं ॲक्सेप्ट केलं. मी म्हणलं की ठीक आहे, मग मला पण हे नातं नाही पुढे न्यायचं आहे, आपण वी विल कन्वर्ट दिस केस इन टू द म्युच्युअल कन्सर्नसाठी. आणि मग म्युच्युअल कन्सर्ननी करायचं ठरवलं, तरीसुद्धा कधीच तो माणूस आला नाही. म्हणजे मला आजपर्यंत कळलंच नाही आहे की त्या माणसाचं वैयक्तिक काय रिझन होतं, आणि तो माणूस का समोर कधी नाही आहे ना. तर मला असं वाटतं जे काही आपलं मत आहे ते समोर येऊन तुम्ही सांगायला पाहिजे, तर ती हिंमत केली पाहिजे. तर जे काय असेल ते पण ते असं सगळं घडलं. आणि मग ती केस परत त्या ह्याच्यात कन्व्हर्ट झाल्यानंतर पण तो येईना. मग शेवटी मी माझ्या बाबांनी आणि माझ्या बाबांच्या ओळखीचे काका होते, आम्ही जरा थोडंसं मग प्रयत्न केला पोलिसांथ्रू वगैरे पण. आणि मग मी माननीय न्यायालयाला पण विनंती केली की तुम्ही प्लीज आता समन्स काढा. आणि मग ते समन्स असं काढा की जे त्याच्या ब्रांच मॅनेजरला जाईल. शोधून काढलं होतं की त्याची मधल्या काळात बदली झाली होती ठाण्यातून सांगलीला. तर सांगलीला तुम्ही त्या ब्रांच मॅनेजरला समन्स काढा की तू जर का याला कंपल्सरी सुट्टी देऊन पुढच्या तारखेला उपस्थित राहायला नाही सांगितलंस, तर तुमच्या दोघांच्याही नोकरीचं मग हे करायला लागेल. कारण की त्याच्या आयुष्यात हे चाललेलं आहे, जर ते तुम्हाला खरं सांगत नाही आणि तो इथे येत नाही आहे, कोर्टाचा वेळ वाया चाललाय, पुढे माझ्याही आयुष्याचं काहीच नाही घडत आहे, आणि प्रत्येक तारखेला माझ्या आईबाबांना वकिलांची फी द्यावी लागते. तर हे असं सगळं कोर्टाने त्याप्रमाणे आम्हाला खूप हेल्प केली. म्हणजे मला जज साहेबा ज्या होत्या त्यांनी पर्सनली मला त्यांच्या शी बोलण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांनी मला 20 मिनिटाचा वेळ दिला. आणि त्या बोलल्या. म्हणजे त्यांची अपेक्षा होती की मी लाईफ टाईम ॲलिमनी क्लेम करावी. आणि म्हणलं नाही, असल्या मला परत तोंडात वाईट शब्द येत आहेत, मला असल्या लोकांकडनं काही क्लेमच नाही करायचं. पण माझ्या बापाचं कष्टाचं सगळं मला मिळालं पाहिजे, सगळं. मी एक एवढूसं थेंबसुद्धा सोडणार नाही, हे मी याच्याबद्दल क्लिअर होते एकदम खूप. आणि मग
फायनली त्याला जबरदस्ती यायला लावलं. मग 1-2 तारखांमध्येच तो विषय सगळा संपवला. म्हणजे इनफॅक्ट नंतर जे काही सगळं लिहायचं होतं ना, फायनल जे काही डॉक्युमेंट्स लिहायचे होते, ते डॉक्युमेंट्स तर माझ्या बाजूनी मीच लिहिले, त्याच्या बाजूने त्याच्या वकिलांनी पण, म्हणजे त्याला कळलं, की त्याला पण दाखवून दिलं, की तू जे काही सगळं खोटं करतोयस ना. त्यांनी काय आरोप केले होते, की ही ना नाटक सिनेमामध्ये काम करणारी मुलगी आहे, तर ही अशी मोठ्या टिकल्या लावून त्याच्यामध्ये ज्या खलनायिका असतात तशा साड्या वगैरे नेसून असं अशी घरात वावरून आणि असं करते, आणि हिनी कधीही याला आमच्या आशिलाला शारीरिक सुख दिलं नाही. तर मी तर सरळ बोलले कोर्टामध्ये, की मला म्हणलं असं दाखवून द्या तुम्ही कुठलंही काही अशी जर असेल कपल जगामध्ये, की जे लॉंग डिस्टन्समध्ये राहतात आणि तरी ते एकमेकांना शारीरिक सुख देऊ शकतात. हे पॉसिबल नाही आहे, त्यासाठी एकत्र राहावं लागतं आणि या व्यक्तीने मला कधी एकत्र राहायला नेलंच नाही. तर मग अशा पद्धतीने असे बरेच युक्तिवाद झाले. म्हणजे आता ते काही डिटेल प्रत्येक युक्तिवाद मी सांगत नाही, त्याच्यामुळे त्याच्या वकिलालाही शेवटी काय तो आहे समजून गेलं होतं दोन्ही बाजूंनी. तर पेपर्स मीच लिहिले, काय नाही, तो नुसता उभा होता. आफ्टर दॅट सही झाली, फायनली संपलं ते सगळं कायदेशीररित्या नातं. मी त्याला कॉफी ऑफर केली, कॉफी घ्यायला आला, पण मागच्या टेबलवरती त्याच्या घरचे सगळे नातेवाईक वगैरे बसले होते, की काय करेल बाबा ही आणि काय वगैरे वगैरे, काय बोलते वगैरे. तर काही नाही, मी त्याला म्हणलं तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, आणि मला आजही तू सांग की काय तुझं रिझन होतं, कळू देत, म्हणजे एक प्रॉपर फुल स्टॉप लागेल त्या गोष्टीला. पण नाही, त्यांनी त्याही दिवशी नाही सांगितलं. आणि ते सगळं झाल्यावर ना माझा काही फोन नाही गेला ना माझ्या बाबांना. म्हणलं फायनलीच सगळे पेपर्स सगळं आजचं संपू दे आणि मग करूया. तर मग तोपर्यंत त्यांनी माझ्या वकिलांना फोन केला होता, भागवत सरांना. तर भागवत सर गमतीने बाबांना माझ्या म्हणाले, की अहो काय नाही, ती त्याला कॉफीला घेऊन गेली आहे म्हणे, मला तर तुमच्या मुलीची एवढी खात्री आहे, ती एवढी स्ट्रॉंग झाली आहे या सगळ्यामध्ये आणि एवढी कॉन्फिडंट आहे, की कदाचित कॅफेमधनं बाहेर येऊन तो कदाचित सगळ्यांना सांगेल, की अरे चुकलं सगळं आणि हिच्याशी लग्न करतोय म्हणून मी परत. आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप हसून सांगते, तर तुम्हाला आय डोंट नो तुम्ही हे कसं घ्याल, निर्लज्जपणे घ्याल माझं बोलणं, माहीत नाही. पण खूप नरक यातनांमधून आम्ही सगळे गेलेलो आहोत, माझे आईवडील, माझा भाऊ. या सगळ्या गोष्टींचे माझ्या भावाच्या स्वभावावरती पण खूप वाईट रिपरकेशन्स झालेले आहेत. तो स्वतः आज लग्नाचा आहे, पण त्याला भीती वाटते ह्या गोष्टीत पडण्याची. माझा सगळा एक्सपिरियन्स त्यांनी बघितला आहे त्याच्यामुळे. त्याच वेळेला माझ्या भावानी घरी छोटा बुबू आणला होता, हिरो. तर त्यांनी मला खूप साथ दिली, खूप. म्हणजे माझ्या भावानी, कारण मला एवढं पेट थेरपीबद्दल तेव्हा माहीत नव्हतं, पण माझ्या भावानी स्टडी केलं होतं आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की दिस विल वर्क, आणि ते खरंच वर्क झालं. आणि तो हिरोनी मला खूप साथ दिली. त्याला प्रत्येक वेळेला मी आले कोर्टातून की त्याला समजायचं की मला काय होतंय, तो माझ्या जवळ यायचा, मला सगळी माया द्यायचा, प्रेम करायचा, आणि खूप त्याने मला साथ दिली, समजून घेतलं खूप. तेव्हा पण त्याही गोष्टीचा माझ्या मनावर खूप छान पॉझिटिव्ह परिणाम झाला. मी स्ट्रॉंग राहू शकले आणि फायनली त्या सगळ्यातून मी बाहेर पडले. खूप मोठा झाला आहे व्हिडिओ. आय डोंट नो तुम्ही हा शेवटपर्यंत ऐकली आहेत, आजचा हा जो पार्ट आहे तो, ही कहाणी ऐकली आहेत की नाही माहीत नाही. तर तुम्ही आता ह्या सगळ्याबद्दल कसा विचार करता, तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटलं? तर हे सगळं चांगल्या शब्दात खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि त्यानंतर आजची मी कशी घडली आहे, आज इथपर्यंत मी कशी आली आहे, हे सगळं आता मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते. पुढच्या हार्डली 1-2 भागातच आपण हे माय लाईफ स्टोरी हे सेगमेंट आपण संपवून देऊयात आणि नॉर्मल सगळ्या रोजच्या रुटीनच्या गोष्टी खूप आहेत ज्या तुमच्याबरोबर शेअर करायच्यात, त्या गोष्टींकडे आपण वळूयात. ठीक आहे, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. इथपर्यंत तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच पटलं असेल की मी किती रिअल गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर अजूनही सबस्क्राईब न करता बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा, मला पुढे जाण्यासाठी मदत करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची, प्रेमाची मला नक्कीच गरज आहे. कारण एक कलाकार म्हणून एक समोरचे ऐकणारे श्रोते किंवा बघणारे रसिकच किती महत्त्वाचे असतात ह्याची जाण मला नक्कीच आहे. त्यामुळे पुन्हा भेटते. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.